कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप काही घडलंय। हरीश परत आलाय। हरीशचं आणि पारूचं पुन्हा एकदा लग्न ठरवलंय। पारूसाठी हे खूप चांगलंय, पण मला आनंद का नाही होतोय? सी पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे। तिचे लग्न आम्ही खूप धूमधडाक्यात करायचं ठरवलंय। मला तर तुलाही इन्व्हाइट करायचं, पण तू आहेस कुठे? लिसन यू मिस्ट्री गर्ल, मला ना आदित्य सर, कापी। सर, तुम्ही अजून सुद्धा या डोळ्यांशी बोलता? नाही, ते मी असंच शेअर करत होतो। सर, आता तुमचा साखरपुडा झाला आहे आणि तरी बी तुम्ही या डोळ्यांशी बोलता। हे बघा, अनुष्का मॅडमना हे समजा नाही आवडणार। अरे मी समजू शकतो, पण मी जस्ट एक मैत्रीण म्हणून शेअर करत होतो, बस इतकंच। आणि माझ्या आणि अनुष्काच्या नात्याची व्हॅल्यू मला खूप चांगलीच माहिती आहे। इकडे बस। सर काय करता? इकडे बस ना। अहो पण सर, एक मिनिट इथे बस ना। पारू, तू पण बोल ना या डोळ्यांची। काय? पारू, तू लग्न झालं की निघून गेल्यावर या डोळ्यांचाच तर आधार आहे ना मला गोष्टी शेअर करायला। मिस्ट्री गर्ल ही पारू, आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आणि माझी खूप चांगली मैत्रीण। पारू, तू हिला हाय कर ना प्लीज। मला माहिती आहे तुला हा वेडेपणा वाटेल, पण माझ्यासाठी। मिस्ट्री गर्ल, मी नवऱ्याच्या घरी गेल्यावर तू माझी साथ देशील ना? माझी मैत्रीण म्हणून। आदित्य, आज टेंडर ओपनिंग आहे। मॅम वेट करतात, निघायचं? या सॉरी, मी निघत। सर कापी। नाही, मी ऑफिसमध्ये गेली, सॉरी, एक्सक्यूज। ऐक ना, आदित्य आज खूप खुश वाटत होता। काय ग, काय करत होता तुम्ही दोघं या रूम मध्ये? अनुष्का मॅडम, तोंड सांभाळा। बिचारी पारू, तुला आदित्य हवा होता, पण तो मला मिळाला। शिवाय तो सतत एक पारू पारू करत तुझ्या मागे मागे फिरत असतो आणि ह्या डोळ्यांची फ्लर्ट करतो। यो, कसले चीप बिहेवियर आहे ना हे। सगळेच किर्लोस्कर असतात का ग? नाही म्हणजे तो प्रीतम नाही का, काय नाव आहे, दिशा नावाच्या मुलीच्या मागे लागला होता आणि लग्न कोणाशी केलं? प्रियाशी। म्हणजे ओव्हरऑल त्याचं कॅरेक्टर चांगलं नाहीये हे माझ्या कानावर आलंय, पण आता मोठा भाऊ काही लहान भावाच्या पावलावर पाऊल टाकायला निघालाय। अनुष्का मॅडम, या घरची सून म्हणून तुम्ही या घरात येणार आहात आणि याच घरातल्या माणसांबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? तुला काय वाटतं मी आदित्यशी लग्न करणार आहे? शी, ऐक ना, माझे गोल्स ना खूप मोठे आहेत। ते आदित्यशी लग्न वगैरे करणं माझा गोल नाहीये। किर्लोस्करांना बरबाद करणं माझा गोल आहे। अनुष्का मॅडम, मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुमच्यासारखे भले भले आले आणि गेले सुद्धा। ही अशी शेकडो वादळं पचवली त्या किर्लोस्करांनी। मॅम, मी तुम्हाला सांगत होते ना, पारू माझं पान उतारा करते। सुटकी सरशी घालवे ना मी तुला या घरातून। माझे उपकार मान, माझ्यामुळे तू या घरात उभी आहेस। ऑल्सो
तुझ्यासारख्या मोलकरणीच्या नादी लागायला मला वेळ नाही. येस, मी पोचतोय तिथे लवकरच. तुम्ही मोहन. तिथे लक्ष ठेवा. या. त्याला काय अर्थ आहे? ह्या एका वेगळ्याच कंपनीची ऍड या मॅगझिनच्या कव्हरवर आली आणि आपल्या कंपनीची ऍड बॅक कव्हरवर आली आहे मॅगझिनच्या. असं कसं झालं? ओ बघी वहिनी, अहो सेमच तर आहे. हे काय? हे आणि त्यांचा लोगो आणि आपला लोगो आयडेंटिकल आहे मोहन. असं वाटतंय की त्यांनी आपली ऍड, आपली कॉपी, आपले प्रोडक्ट हे सगळं कॉपी केलंय आणि तसंच्या तसं छापलंय. हे कसं झालंय? म्हणजे असं वाटतंय की त्यांनी रेप्लिकेट केलंयत आपले प्रोडक्ट्स. म्हणजे आता आपली कंपनी बंद पडणार, आपण भिकारी होणार. दामिनी काकू, काय बोलतेस तू? अरे ए बाई, जरा शांत हो ना. इथं कामाच्या गोष्टी चालू आहेत. तू बिनकामाची काय करतेस इथे? जा बरं. वहिनी, हे बघ बघ ना, हे त्यांचं प्रोडक्ट आणि हे आपलं आहे. एकदम सेम टू सेम आहे. म्हणजे जर तू थोडं डिटेलमध्ये बघितलंस ना तरच कळेल, नाही तर नाहीच. काका, आई याचं टेक्स्चर, क्वालिटी सगळं सेम आहे. वहिनी, मी काल याच प्रोडक्ट्स आणि कंपनीबद्दल बोलत होतो. मला असं वाटतंय आपल्या प्रोडक्टचा फॉर्म्युला कोणीतरी लीक केलं. हे ज्यांनी कुणी केलंय ना ते आपल्या नजरेतून सुटणार नाहीच. जे काय सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर येईलच. आई, टेंडर ओपनिंगची वेळ झाली. आपण सगळ्यांनी आता तिथे असायला हवं. आणि एकदा काय हे टेंडर आपल्याला मिळालं की मग ही फ्रॉड कंपनी कोणाची आहे ना ते आपल्याला तिथेच कळेल. आदित्य, मला गुड मॉर्निंग मॅम. अरे हरीश, गुड मॉर्निंग. अभिनंदन. आता लग्नाच्या तयारीला लागा. हो मॅम. प्रीतम सर, तुम्ही बोलवलं होतं? हा, चल काम आहे तुझ्याकडे. ये, चालोच. चल चल. आई, तू टेन्शन घेऊ नको. याच्याबद्दल जास्ती काळजी करायची गरज नाही. हो. सेफ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.